नाईट राईड आहे गणपतीसाठी स्पेशल। आतापर्यंत मुंबईमधून निघाल्यापासून ना रोड जेवढा पण आहे ना एकदम खूप चांगला आहे। इथे आल्यावर नंतर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती झाली आहे। पण समोर पाहू शकता आता मला थोडंसं म्हणजे ट्रॅफिक समोर नाही आहे व्यवस्थित। आता गाडी वगैरे मी चालवतोय तरी पण समोर तुम्ही पाहू शकता तिथे ट्रॅफिक लागलं आहे आणि पहाटेचे आता 4 वाजत आले आहेत। आणि आपले समोर कशेडीचं बोगदो। मित्रांनो रस्ता बघा आता म्हणजे जो बोललोय ना संगमेश्वर पासून आणि पाऊस पण आज आपले जास्त पडत होते। आणि माझा मित्रांनो हा स्वर्ग सुद्धा नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या कोकणी रायडर या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो असा आहे की आपण आज चाललो आहोत मुंबईवरून आपल्या गावी गणपतीसाठी। तर हा जो व्हिडिओ आहे ना तो पूर्ण एक सोलो रायडिंग असेल आणि ती पण नाईटची असेल। तर जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे। गणपतीसाठी असा स्पेशल जायचा प्लॅन ठरला आहे कारण खूप काम होतं आणि कामामुळे आपल्याला सुट्टी मिळत नाही होती। अंधेरीवरून मी आता 10-11च्या दरम्यान मी निघणार आहे कारण थोडं ट्रॅफिक पण कमी होईल। तर चला मग व्हिडिओ पूर्ण एन्जॉय करा, बघूया जेवढं मला शक्य होईल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो आता बघा बोजा वगैरे मागे बांधला आहे आणि आताचे 10:30 वाजता आहेत। आता पण थोडंफार ट्रॅफिक आहे तर बघूया। मी मुंबई गोवा हायवेला लागल्यानंतर व्लॉगिंगला चालू करणार आहे आणि ही आता गाडी मी चालू ठेवली आहे थोडी। आणि आता जाऊया आपण मुंबई गोवा हायवे पकडूया, त्याच्यानंतर मी व्हिडिओला चालू करेन। जर मध्ये चान्स भेटला तर मी नक्कीच व्हिडिओ करेन, पण मला वाटतं अजून पण ट्रॅफिक आपल्याला भेटणार आहे। तर मित्रांनो आता इथे पण खूप ट्रॅफिक आहे। ट्रॅफिक म्हणजे एवढं नाही ट्रॅफिक, पण सिग्नल वगैरे लागतं आहे त्यामुळे थोडाफार उशीर होतो आहे। तर आता मी पवईच्या पुढे आहे थोडा, म्हणजे हे पवईचं ब्रिज आहे। तर बघू असंच पुढे जर ट्रॅफिक भेटलं तर आपण लेट होणार आहोत। तर बघूया आता। हेल्मेट जे आहे ना ते थोडं आपलं ढिलं आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे कारण माउंटिंग केली आहे मोबाईलची हेल्मेटला। तर हेल्मेट सारखं खाली येते आणि हे आता आपल्याला फुल लागलं आहे। आपण नॉर्मल स्पीडवर जाऊया कारण माझा जो समोरचा व्ह्यू आहे ना तो सारखा ब्लॉक होतोय। तर मित्रांनो तुम्ही मागे पाहू शकता आपण मुंबई गोवा हायवेला पोहोचलो आहे आणि पाऊस वगैरे काय नाही आहे। तर वातावरण असं आहे पूर्ण, म्हणजे ज्या रस्त्याने मागे पाहू शकता तुम्ही गाड्या चालतायत ना डंपर वगैरे,
तर पूर्ण धूळ मिट्टी जी आहे ना ती डोळ्यामध्ये उडते आहे आणि असा हाल झालाय की आता अक्षरशः मी थांबलो आहे आणि डोळे पूर्ण लाल झाले आहेत कारण जी माती उडते ना ती पूर्ण डोळ्यामध्ये चालली आहे। आणि हे सुद्धा ऑइल वगैरे ना मी कॅरी केलंय एक्स्ट्रा मध्ये, जेणेकरून चेन वगैरे सुकली ना तर त्यामध्ये टाकता येईल। नाईटचा प्रवास आहे त्यामुळे मी जास्त काही रिस्क घेणार नाही, बघूया जेवढं सावकाश आपल्याला जाता येईल तेवढं आपण जाऊया। आणि गाड्या पण खूप आहेत आणि येताना पण मला खूप ट्रॅफिक भेटलं त्यामुळे थोडं लेट झालंय। चला मग बघूया पुढचा प्रवास कसा होतोय। तर मित्रांनो नाईट राईडला खूप मजा येते, आवाज थोडा कमी येईल पण ठीक आहे, ओके आहे, एकटाच आहे। आपली नाईट राईड आहे गणपतीसाठी स्पेशल, कारण सुट्टी मिळत नाही होती, सुट्टी भेटली तशी आपण गाडी घेतली आणि गावाला निघालो आहे। आणि रात्रीचा मुंबई गोवा हायवे तुम्ही पाहू शकता। तर याच्या पुढे पण जसं काय असेल ना म्हणजे आणि ही बघा लालपरी, खूप मजा येते। म्हणजे रात्री कसं माहिती आहे एकदम गाडी स्मूथ पण चालते आणि स्पीड पण तुम्ही पाहू शकता, एकदम नॉर्मल चाललो आहे मी। तर आज काय घाई नाही, आपल्याला आरामात जायचं आहे, नाईट आहे त्यामुळे कोकण दर्शन बघूया। सकाळी पहाटे किती वाजेपर्यंत उजाडतं ते, त्यानुसार जर धुकं वगैरे असेल तर अजून म्हणजे व्हिडिओ करता येणार नाही, कारण मोबाईल म्हणजे जेवढी पण शूटिंग असते ना माउंटिंग लावून मी आता हेल्मेटवरून करतो आहे। तर धूळ मिट्टी जी पण काय असेल कॅमेऱ्यावर बसतेच आहे, तर माझ्या डोळ्यामध्ये एवढी जाते आहे ना तर माझे डोळे अक्षरशः आता लाल होत आले आहेत। ते दुसरी वेळ असं माझी नाईट राईड आणि सिंगल जरी असले ना तरी मला जास्त कंटाळा येत नाही। आणि हे बघा रस्ते बघा, हो जरा पॅच खराब असा, तरी एका बाजून आपण जाऊया। थोडंसं मला वाटतं ह्यो हयसर डायव्हर्जन असा, आरामात। बाकी आतापर्यंत रस्ता चांगला होतो पण इथे आल्यावर नंतर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती झाली आहे। तर आत्ता वाजत आले आहेत जवळपास 3 वाजत आले आहेत रात्रीचे आणि एकदम नॉर्मल म्हणजे स्पीडिंग नाही काय नाही, नॉर्मल स्पीडवर आपण गाडी चालवतोय। ओके बघूया, गणपती बाप्पा मोरयाच्या आशीर्वादान व्यवस्थित चांगलो सो रस्तो भेटान दे पुढे। आणि थोडं पाऊस सुद्धा आता म्हणजे, आणि ह्या साईडिक बघा थोडा ट्रॅफिक लागला। 3 वाजले तरी एवढा ट्रॅफिक आहे बघा। लाईट कमी असा गाडी आहे आणि माका पाऊस आता पूर्ण चालू होता, रेनकोट मी घातला असं तरी पण
मोबाईल का कवर नाही, त्यामुळे माका मोबाईल आता काढून ठेवूचो लागतलो. तरी पण बघूया, पाऊस थांबलो तर परत व्हिडिओ आपण करणार असा. आणि ह्या साईडीन बघा ह्या साईडीन पूर्ण ट्रॅफिक लागला असा. आरामात जाऊया, एक चाली जाऊया. ह्या साईडीन मगासपासून तुम्ही आता बघित जर असाल ना, पूर्ण म्हणजे ट्रॅफिक असं नाही, पण गाडीची रहदारी बघा किती येते. जे ट्रॅफिक झालंच जमा. आणि पाऊस येता मी आता थोड्या वेळानं थांबतलोय आणि मोबाईल बॅगमध्ये टाकूच लागणार मला. तर मित्रांनो, आता सकाळचे पहाटेचे 4 वाजत आले. त्या साईडला अजून पण म्हणजे गौरी गणपती तुम्ही पाहू शकता किती ट्रॅफिक आहे ते. आणि माझा पण असा सीन झाला की मला सुद्धा इथे येईपर्यंत ना पूर्ण ट्रॅफिक भेटलं. तर जास्त काही शूट करता आलं नाही, पण समोर पाहू शकता. आत्ता मला थोडंसं म्हणजे ट्रॅफिक समोर नाही आहे व्यवस्थित. आता गाडी वगैरे मी चालवतोय, तरी पण समोर तुम्ही पाहू शकता किती ट्रॅफिक लागलं आहे ते. आणि पहाटेचे आता 4 वाजत आले. म्हणजे जवळपास मी आता घरून निघालेलो मुंबईवरून 9:30-10 वाजता काहीतरी निघालेलो. आणि आता मला इथे म्हणजे अजून मी माणगावात पण पोचलो नाही, आणि मला इथेच वाजलेत सकाळचे 4. एवढं ट्रॅफिक होतं. आणि रस्ता पण खराब असल्या कारणाने अजून ट्रॅफिक बनतं आहे. तर जोपर्यंत रस्ता व्यवस्थित बनत नाही, म्हणजे दिवसाचा काही प्रॉब्लेम नसेल, कारण येते वेळी मी दिवसाचाच येणार आहे. पण आता सध्या म्हणजे विजिबिलिटी कमी असल्यामुळे आपण गाडी पण एकदम सावकाश चालवतोय. तर आता मी माणगावमध्ये एंटर करतोय आणि पहाटेचे वाजले आहेत 4. आणि त्या साईडने तुम्ही पाहू शकता किती ट्रॅफिक आहे. मोठीच्या मोठी रांग आहे. गाडी आता जवळपास 50च्या वरती गाडी चालते, तरी पण एवढं म्हणजे ट्रॅफिक काय बोलणार आता. तर मित्रांनो, आता सकाळचे 5:30 वाजत आले आहेत आणि पाऊस खूप आहे. आता पण पडतोय पाऊस, त्यामुळे मध्ये आपल्याला व्हिडिओ वगैरे काय करता आला नाही. थोडासा कमी झाला आहे बघा. पूर्ण पाऊस आहे. लाईटीवर तुम्हाला जर दिसत असेल तर बघा. त्यामुळे मध्ये व्हिडिओ करता आला नाही. तर बघूया. आणि पावसामुळे असं झालं की समोर काही दिसत नव्हतं, आणि त्यामुळे आपला स्पीड पण थोडा कमी झाला. आणि अंदाज मतलब 12 तास अंदाजे पकडून चाललो होतो. तर मला वाटतं घरी जायला खूप वेळ लागणार आहे. तर बघू किती वाजता आपण घरी पोहोचतो ते, कारण पाऊस आता कंटिन्यू चालू आहे. माणगावपासून जो पाऊस चालू होता ना, तो अजून पण चालूच आहे. तर मित्रांनो, आता जवळपास 6:30 वाजत आले आणि अजून आपण खेडला पण पोचलो नाही. पाऊस एवढा जोराचा होता की गाडी जास्त जोरात पळवायला पण भेटली नाही आपल्याला. पण आता थोडा पाऊस कमी झाला आहे आणि जरा म्हणजे सकाळ झाल्यामुळे ना काय प्रॉब्लेम वाटत नाही. रस्ता वगैरे व्यवस्थित समजतोय, कारण रस्ता तसा बऱ्यापैकी म्हणजे खूप चांगला आहे रस्ता. आणि आता पाऊस थोडा थांबला आहे, त्यामुळे थोडं गाडी आपल्याला पळवायला भेटते आहे.
जवळपास काहीतरी बघा चिपळूण 71 किलोमीटर आहे अजून. इकडे बघितलात ना पावसाचा एक थेंब पण दिसत नाही. बघा पूर्ण रस्ता सुका आहे, अजिबात पाऊस नाही. पूर्ण रस्ता सुका आहे. परत बघा इथे ओला रस्ता. कसं केलं आहे पहिल्यांदाच म्हणजे जे बोलतो ना मोटो व्लॉगिंग बाईकवरती व्हिडिओ करतो आहे. म्हणजे प्रॉपर असं जर बघायला गेलं तर हेल्मेटला मोबाईल वगैरे लावून. आपल्याकडे काही गोप्रो नाही, पण जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा. फर्स्ट टाइम करतो आहे. तरी ठोकल्या ना आपली काही संकटात नाही, आरामात गाडी चालवायची. आणि लाल परी पुढे बघा चालता. हे गुजरातचे माणूस आवडतं. कोकणातील वागुरा आपल्या लालपरी जरा कॅप्चर करूया आपण. बघूया भेटता काय, कारण आपल्यापेक्षा लालपरीचं स्पीड जास्त. मित्रांनो आता इलो कशेडी भोगतो. कशेडी दिला आणि आता म्हणजे 6:47 झाले सकाळचे. तर बघा दोन्ही पण बोगदे आता चालू झालेत. एक जाणार आणि एक येणार. धबधबो बघा, धबधबो दिसलो काय. तो बघा समोर तकडे धबधबा आणि अकडे समोर कशेडीचो बोगदो. चला बोगद्यातून जाऊया. ऑन मारून बघूया. कशेडी बोगदा गळाक लागलो. सिलिंग लीक झाला. बघा ह्यो तकडचो बोगदो ह्यो त्या साईडचो. बोगदो समजलो.
सकाळचा एकदम भारी वाटता, यासाठी गावात यावचा लागता. आता आपण परशुराम घाटात पोचलोय आणि आता बरोबर 8 वाजले सकाळचे. तर हा पूर्ण परशुराम घाट आहे. लालपरी खेड परशुराम घाट बघा धबधबा. आता इकडे म्हणजे पाऊस नाही अजिबात, ते बरं झालं कारण रात्रभर पूर्ण पाऊस होता. आणि समोर तो तिकडे धबधबा आहे. थांबत नाही कारण खूप उशीर झाला आधी. रस्ता पूर्ण आता येईपर्यंत ना खूप सुंदर आहे, चांगला बनवला आहे. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आत्तापर्यंत तरी नाही. फक्त मध्ये माणगावच्या इकडे ट्रॅफिक जिथं लागलेलं ना तिथे थोडासा खराब आहे, पण बाकी पूर्ण रस्ता जो आहे ना खूप सुंदर बनवला आहे. म्हणजे काहीच पहिल्यासारखा असा काहीच प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो आता आपण चिपळूण सिटीमध्ये आलो आहोत आणि खूप उरला पण उरला आहे इथे रस्त्यावर. डोळे पूर्ण उरल्यामुळे आहेत ना पूर्ण लाल लाल झालेत. चिपळूण सिटी चिपळूण कोकणचा राजा. बरोबर 8:30 व्हायला 10 मिनिटं बाकी आहेत. आपण आता चिपळूण मध्ये आहोत. कारण खूपच वेळ झाला, आता जवळजवळ 11 वाजत दिले म्हणजे 10:55 झाले. आणि आता रस्ता पण जरा म्हणजे जर सांगा गेला ना संगमेश्वर पासून जो रस्तो म्हणजे पहिलं जसं खराब आहे ना तसंच आहे. त्यामुळे थंय नाही म्हटलं तरी थंय वेळ गेलो. आणि हे जे मध्ये मध्ये पॅच आहेत ना ते पण खराब असतात. म्हणजे लांजाच्या म्हणजे लांजा राजापूर पासून चांगला रस्तो भेटतो परत. बाकी तर येताना काय प्रॉब्लेम नाही होतो. मित्रांनो रस्तो बघा आता म्हणजे
मग जो बोललोय ना संगमेश्वर पासून, आणि पाऊस पण आज जेव्हा जेव्हा कॅमेरा चालू करतोय ना तेव्हा तेव्हाच येणार तो, म्हणून परत परत माका मोबाईल आतमध्ये ठेवतो लागता. बघा बघला तुला बघा काय उडवता. जोरात आहे ना तोंडावर बसता. आणि त्याच्यात हे रस्ते असे यांचे त्याचं जास्त शिलवा आपले जास्त पडत होते. मोबाईल वॉटरप्रूफ हा त्या दिवशी पाण्यामध्ये जो आतमध्ये टाकला ना चार्जिंगचं लफडं व्हायला लागलंय, चार्जर लागत नाही, म्हणून जास्त रिस्क नाही घेत.
तर मित्रांनो फायनली गावी पोचलोय, पण प्रॉब्लेम असं झालं की त्याच्यानंतर मोबाईलची बॅटरी होती ना पूर्ण डाऊन झाली, मोबाईल स्विच ऑफ झालो. त्यामुळे पुढचा जो व्हिडिओ होता ना तो बनवता आला नाही. पण गावी पण मी आता म्हणजे घरी पोचलो, फ्रेश वगैरे झालं, झोपलो वगैरे, आणि त्याच्यानंतर मग मोबाईल चार्जिंगला लावून परत आता व्हिडिओ करतोय. तर गाडी वगैरे बाहेर लावली आहे, ती दाखवतो. तर बाहेर बघा आता गाडी लावली, धुतली नाही. आणि ही बघा समोर आमची परसबाग आहे. तर इकडे आमचा तो मोठा पिंपळ आहे. पाऊस वगैरे काय नाही आहे, तर हिला एकदा अजून सर्व्हिसिंग करावी लागेल. आणि मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. व्हिडिओ हा जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.